नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता जेवढ्याच जानकी घरी येते, जानकी आता सुमित्राला सांगते की मायेने आता आपल्या ओवीला किडनॅप केलेला आहे. हे ऐकून सुमित्राला धक्का बसतो. सुमित्रा म्हणते की नाही जानकी, हे असं नसेल. तू खरं सांगतेस का की मायेने किडनॅप केलेला आहे आपल्या ओवीला? आपल्या ओवीला काही झालं नसेल. आता जानकी म्हणते की हो आई, मी खरं बोलत आहे. कारण त्या मायेने मला एक व्हिडिओ कॉलवर दाखवलं, कारण ती ओवीला घेऊन दिलेली आहे आणि तिने मला तसं धमकावलेलं सुद्धा आहे की ऐश्वर्याच्या विरोधात मात्र मी जर साक्ष नाही दिली तर ती ओवीला मारून टाकेल, म्हणून तिने असं धमकावलेलं आहे. म्हणून जानकी आता खूप रडत आहे सर्व सांगत असताना. आणि ऋषिकेश आता तेथे आलेला आहे आणि अवंतिका, सुमित्र सुद्धा आता घरी आलेले आहेत. सगळ्यांचे चेहरे मात्र आता पडलेले असतात. सगळ्यांना ओवीची काळजी लागते. आता सुमित्राला तर खूप टेन्शन येते. सुमित्रा तर रडतच असते आणि डोक्याला हात लावत म्हणते की परमेश्वरा, अरे माझी ओवी कोणत्या संकटात आली. निष्पाप माझ्या ओवीला सुद्धा नाही सोडलं. कुठल्या अशा संकटात तिला टाकलेलं आहेस रे, आणि माझ्या ओवीला जर काही झालं तर. म्हणून सुमित्रा आता रडत असते. तेव्हा आता लगेच म्हणजे जानकी म्हणते की आई प्लीज असं बोलू नका हो, ओवीला काही होणार नाही. तेव्हा लगेच आता सुमित्रा म्हणते की कशाच्या आधारावर तू बोलतेस? तुला इतक्या वेळेस सांगितलं की तू ह्या सगळ्या भानगडीत पडू नको, पण तरीसुद्धा तू आमचं ऐकलंस का? नाही ना ऐकलं. आणि बघ हे काय होऊन बसलं. ऐश्वर्यासाठी मात्र आपण आपल्या ओवीच्या जीवाशी सुद्धा खेळतो. आता जानकीच्या डोळ्यात पाणी येतं. जानकी म्हणते की खरं तर माझीच चूक झाली, कारण आता म्हणजे माझ्या लक्षात का आलं नसेल की माया ओवीचे इतके लाड का करते, तिची काळजी घेणं, तिला टेन्शन देणं. खरंच, आणि आता कुठे सर्व आठवते की आता ओवीला वेठी धरून ती हे सगळं करू शकते, तेव्हा मला का आठवलं नसेल. त्यानंतर मात्र अवंतिका म्हणते की वहिनी, हे सगळं काही करणं त्या मायाच्या प्लॅनचा एक भाग होता. त्यावरती सौमित्र म्हणतो की माया या घरात का आली होती हे आता कुठे कळत आहे, कारण त्या अगोदर मात्र तिने आपल्या सगळ्यांचा विश्वास कमवण्याचा प्रयत्न केला. इकडे ओवीला मात्र आता तिचा लळा लावला आणि दुसरीकडे मात्र म्हणजे आज सारंगला आपल्या प्रेमामध्ये ओढलं. तिला माहिती होतं की उद्या जर काही प्रॉब्लेम झाला तर सारंग तिची नक्की मदत करेल म्हणून. आणि शेवटी मात्र आता ती ओवीला असं वेठीस धरून मात्र आपल्याकडून हवं ते करून घेत होती. त्यावरती आता लगेच जानकी म्हणते की हो ना, हे तर माझ्यासुद्धा लक्षात आलंच होतं, कारण ओवीसुद्धा वागणं हे तिचं बदललं होतं. ओवी अचानक चिडचिड करायची, रागवायची, शांत बसायची आणि ती माझ्यावर रुसायची, माझ्यावर रागवायची, आणि तिला त्या मायासोबत राहायला खूप आवडायचं. आणि आता कुठे हे सर्व कळत आहे की मायामुळे हे सर्व होत होते, परंतु तेव्हा माझ्या लक्षातच आले नाही. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की जानकी आणि सौमित्र, हे बघा, जे काही झालेलं आहे तर त्याचा आत्ता विचार करून काही फायदा नाही. लवकरात लवकर आपल्याला ओवीला शोधावं लागेल. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की अरे पण ओवीला आणण्यासाठी सारंग गेला होता, सारंगसुद्धा अजूनपर्यंत आलेला नाही. मग सारंग आणि ओवी दोघेही कुठे असतील? त्यावरती आता ऋषिकेश म्हणतो की एक मिनिट, म्हणजे सारंगचा सुद्धा अजून काही पत्ता नाही? तर नाना म्हणतात की नाही, तोच आता ओवीला आणण्यासाठी गेलेला होता. म्हणजे असं तर झालेलं नसेल ना की सारंग ओवीला आणायला गेला होत्या आणि त्या अगोदरच मात्र त्या मायेने ओवीला रिसीव्ह केलं असेल, म्हणजे ती सारंगच्या अगोदरच ओवीला घेऊन गेली असेल तर. त्यावरती जानकी म्हणते की हो असंच असेल. तर सौमित्र म्हणतो की एक सेकंड, म्हणजे सारंग जेव्हा ओवीला आणायला गेला त्याला तेथे ओवी नाही भेटली, मग त्याने फोन करून कोणाला का कळवलं नसेल? आणि नाना, तुम्हाला तर सारंगचा फोन आला होता, मग तो काहीच बोलला नाही का? तर नाना म्हणते की विशेष मात्र तो काही बोलला नाही, परंतु तो खूप घाबरलेला वाटला आणि काही विचारण्या अगोदरच फोन कट झालेला होता. त्यानंतर मात्र आता अवंतिका म्हणते की मला काहीतरी अगदी मेजर प्रॉब्लेम वाटतोय, काहीतरी गडबड नक्की आहे. आणि हे बघा दादा बहिणी, सगळ्यात अगोदर आपल्याला ओवीला शोधावं लागेल, ते पण लवकरात लवकर. त्यावरती जानकी म्हणते की पण हे सर्व कसं शोधायचं? ती माया कुठे लपलेली आहे आपल्याला काही माहिती नाही. अवंतिका म्हणते की हे बघा वहिनी, आता भाऊजींना माहिती असेल की माया कुठे आहे ते. त्यावरती ऋषिकेश म्हणतो की सारंगला माहिती बसेल, अजिबात नसेल, कारण ती माया एका जागी थांबणार नाही आणि सारंगला मुळातच मात्र काही कळून देणार नाही, आणि एका जागी थांबणं तिच्यासाठी सेफ नसेल, म्हणून मायेला हे सर्व माहिती असेल. त्यावरती आता लगेच जानकी म्हणते की हो ना, हे तर माझ्यासुद्धा लक्षात आलंच होतं, कारण ओवीसुद्धा वागणं हे तिचं बदललं होतं. ओवी अचानक चिडचिड करायची, रागवायची, शांत बसायची, आणि ती माझ्यावर रुसायची, माझ्यावर रागवायची, आणि तिला त्या मायासोबत राहायला खूप आवडायचं. आणि आता कुठे हे सर्व
सर्व कळत आहे की मायामुळे हे सर्व होत होते, परंतु तेव्हा माझ्या लक्षातच आले नाही. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की जानकी आणि सौमित्र, हे बघा, जे काही झालेलं आहे तर त्याचा आत्ता विचार करून काही फायदा नाही. लवकरात लवकर आपल्याला ओवीला शोधावं लागेल. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की अरे पण ओवीला आणण्यासाठी सारंग गेला होता. सारंगसुद्धा अजूनपर्यंत आलेला नाही. मग सारंग आणि ओवी दोघेही कुठे असतील? त्यावरती आता ऋषिकेश म्हणतो की 1 मिनिट, म्हणजे सारंगचा सुद्धा अजून काही पत्ता नाही? तर नाना म्हणतात की नाही, तोच आता ओवीला आणण्यासाठी गेलेला होता. म्हणजे असं तर झालेलं नसेल ना की सारंग ओवीला आणायला गेला होता आणि त्या अगोदरच मात्र त्या मायेने ओवीला रिसीव्ह केलं असेल, म्हणजे ती सारंगच्या अगोदरच ओवीला घेऊन गेली असेल तर? त्यावरती जानकी म्हणते की हो, असंच असेल. तर सौमित्रा म्हणतो की 1 सेकंड, म्हणजे सारंग जेव्हा ओवीला आणायला गेला त्याला तेथे ओवी नाही भेटली, मग त्याने फोन करून कोणाला का कळवलं नसेल? आणि नाना, तुम्हाला तर सारंगचा फोन आला होता, मग तो काहीच बोलला नाही का? तर नाना म्हणते की विशेष मात्र तो काही बोलला नाही, परंतु तो खूप घाबरलेला वाटला आणि काही विचारण्या अगोदरच फोन कट झालेला होता. त्यानंतर मात्र आता अवंतिका म्हणते की मला काहीतरी अगदी मेजर प्रॉब्लेम वाटतोय, काहीतरी गडबड नक्की आहे. आणि हे बघा दादा वहिनी, सगळ्यात अगोदर आपल्याला ओवीला शोधावं लागेल, ते पण लवकरात लवकर. त्यावरती जानकी म्हणते की पण हे सर्व कसं शोधायचं? ती माया कुठे लपलेली आहे आपल्याला काही माहिती नाही. अवंतिका म्हणते की हे बघा वहिनी, आता भाऊजींना माहिती असेल की माया कुठे आहे ते. त्यावरती ऋषिकेश म्हणतो की सारंगला माहिती नसेल, अजिबात नसेल, कारण ती माया एका जागी थांबणार नाही आणि सारंगला मुळातच मात्र काही कळून देणार नाही आणि एका जागी थांबणं तिच्यासाठी सेफ नसेल, म्हणून मायेला हे सर्व माहिती असेल. त्यावरती आता लगेच जानकी म्हणते की हो ना, हे तर माझ्यासुद्धा लक्षात आलंच होतं, कारण ओवीसुद्धा वागणं आहे तिचं बदललं होतं. ओवी अचानक चिडचिड करायची, रागवायची, शांत बसायची आणि ती माझ्यावर रुसायची, माझ्यावर रागवायची आणि तिला त्या मायासोबत राहायला खूप आवडायचं. आणि आता कुठे हे सर्व कळत आहे की मायामुळे हे सर्व होत होते, परंतु तेव्हा माझ्या लक्षातच आले नाही. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की जानकी आणि सौमित्र, हे बघा, जे काही झालेलं आहे तर त्याचा आत्ता विचार करून काही फायदा नाही. लवकरात लवकर आपल्याला ओवीला शोधावं लागेल. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की अरे पण ओवीला आणण्यासाठी सारंग गेला होता. सारंगसुद्धा अजूनपर्यंत आलेला नाही. मग सारंग आणि ओवी दोघेही कुठे असतील? त्यावरती आता ऋषिकेश म्हणतो की 1 मिनिट, म्हणजे सारंगचा सुद्धा अजून काही पत्ता नाही? तर नाना म्हणतात की नाही, तोच आता ओवीला आणण्यासाठी गेलेला होता. म्हणजे असं तर झालेलं नसेल ना की सारंग ओवीला आणायला गेला होता आणि त्या अगोदरच मात्र त्या मायेने ओवीला रिसीव्ह केलं असेल, म्हणजे ती सारंगच्या अगोदरच ओवीला घेऊन गेली असेल तर? त्यावरती जानकी म्हणते की हो, असंच असेल. तर सौमित्र म्हणतो की 1 सेकंड, म्हणजे सारंग जेव्हा ओवीला आणायला गेला त्याला तेथे ओवी नाही भेटली, मग त्याने फोन करून कोणाला का कळवलं नसेल? आणि नाना, तुम्हाला तर सारंगचा फोन आला होता, मग तो काहीच बोलला नाही का? तर नाना म्हणते की विशेष मात्र तो काही बोलला नाही, परंतु तो खूप घाबरलेला वाटला आणि काही विचारण्या अगोदरच फोन कट झालेला होता. त्यानंतर मात्र आता अवंतिका म्हणते की मला काहीतरी अगदी मेजर प्रॉब्लेम वाटतोय, काहीतरी गडबड नक्की आहे. आणि हे बघा दादा वहिनी, सगळ्यात अगोदर आपल्याला ओवीला शोधावं लागेल, ते पण लवकरात लवकर. त्यावरती जानकी म्हणते की पण हे सर्व कसं शोधायचं? ती माया कुठे लपलेली आहे आपल्याला काही माहिती नाही. अवंतिका म्हणते की हे बघा वहिनी, आता भाऊजींना माहिती असेल की माया कुठे आहे ते. त्यावरती ऋषिकेश म्हणतो की सारंगला माहिती नसेल, अजिबात नसेल, कारण ती माया एका जागी थांबणार नाही आणि सारंगला मुळातच मात्र काही कळून देणार नाही आणि एका जागी थांबणं तिच्यासाठी सेफ नसेल, म्हणून मायेला हे सर्व माहिती असेल. त्यावरती आता लगेच जानकी म्हणते की हो ना, हे तर माझ्यासुद्धा लक्षात आलंच होतं, कारण ओवीसुद्धा वागणं आहे तिचं बदललं होतं. ओवी अचानक चिडचिड करायची, रागवायची, शांत बसायची आणि ती माझ्यावर रुसायची, माझ्यावर रागवायची आणि तिला त्या मायासोबत राहायला खूप आवडायचं. आणि आता कुठे हे सर्व कळत आहे की मायामुळे हे सर्व होत होते, परंतु तेव्हा माझ्या लक्षातच आले नाही. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की जानकी आणि सौमित्र, हे बघा, जे काही झालेलं आहे तर त्याचा आत्ता विचार करून काही फायदा नाही. लवकरात लवकर आपल्याला ओवीला शोधावं लागेल. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की अरे पण ओवीला आणण्यासाठी सारंग गेला होता. सारंगसुद्धा अजूनपर्यंत आलेला नाही. मग सारंग आणि ओवी दोघेही कुठे असतील? त्यावरती आता ऋषिकेश म्हणतो की 1 मिनिट, म्हणजे सारंगचा सुद्धा अजून काही पत्ता नाही? तर नाना म्हणतात की नाही, तोच आता ओवीला आणण्यासाठी गेलेला होता. म्हणजे असं तर झालेलं नसेल ना की सारंग ओवीला आणायला गेला होता आणि त्या अगोदरच मात्र त्या मायेने ओवीला रिसीव्ह केलं असेल, म्हणजे ती सारंगच्या अगोदरच ओवीला घेऊन गेली असेल तर? त्यावरती जानकी म्हणते की हो, असंच असेल. तर सौमित्र म्हणतो की 1 सेकंड, म्हणजे सारंग जेव्हा ओवीला आणायला गेला त्याला तेथे ओवी नाही भेटली, मग त्याने फोन करून कोणाला का कळवलं नसेल? आणि नाना, तुम्हाला तर सारंगचा फोन आला होता, मग तो काहीच बोलला नाही का? तर नाना म्हणते की विशेष मात्र तो काही बोलला नाही, परंतु तो खूप घाबरलेला वाटला आणि काही विचारण्या अगोदरच फोन कट झालेला होता. त्यानंतर मात्र आता अवंतिका म्हणते की मला काहीतरी अगदी मेजर
मेजर प्रॉब्लेम वाटतोय, काहीतरी गडबड नक्की आहे. आणि हे बघा दादा बहिणी, सगळ्यात अगोदर आपल्याला ओवीला शोधावं लागेल, ते पण लवकरात लवकर. त्यावरती जानकी म्हणते की पण हे सर्व कसं शोधायचं, ती माया कुठे लपलेली आहे आपल्याला काही माहिती नाही. अवंतिका म्हणते की हे बघा बहिणी, आता भाऊजींना माहिती असेल की माया कुठे आहे ते. त्यावरती ऋषिकेश म्हणतो की सारंगला माहिती नसेल, अजिबात नसेल, कारण ती माया एका जागी थांबणार नाही आणि सारंगला मुळातच मात्र काही कळून देणार नाही. आणि एका जागी थांबणं तिच्यासाठी सेफ नसेल, म्हणून मायेला हे सर्व माहिती असेल. त्यावरती आता लगेच जानकी म्हणते की हो ना, हे तर माझ्यासुद्धा लक्षात आलंच होतं, कारण ओवीसुद्धा वागणं हे तिचं बदललं होतं. ओवी अचानक चिडचिड करायची, रागवायची, शांत बसायची आणि ती माझ्यावर रुसायची, माझ्यावर रागवायची आणि तिला त्या मायासोबत राहायला खूप आवडायचं. आणि आता कुठे हे सर्व कळत आहे की मायामुळे हे सर्व होत होते, परंतु तेव्हा माझ्या लक्षातच आले नाही. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की जानकी आणि सौमित्र, हे बघा, जे काही झालेलं आहे तर त्याचा आत्ता विचार करून काही फायदा नाही. लवकरात लवकर आपल्याला ओवीला शोधावं लागेल. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की अरे पण ओवीला आणण्यासाठी सारंग गेला होता, सारंगसुद्धा अजूनपर्यंत आलेला नाही, मग सारंग आणि ओवी दोघेही कुठे असतील. त्यावरती आता ऋषिकेश म्हणतो की एक मिनिट, म्हणजे सारंगचा सुद्धा अजून काही पत्ता नाही. तर नाना म्हणतात की नाही, तोच आता ओवीला आणण्यासाठी गेलेला होता. म्हणजे असं तर झालेलं नसेल ना की सारंग ओवीला आणायला गेला होता आणि त्या अगोदरच मात्र त्या मायेने ओवीला रिसीव्ह केलं असेल, म्हणजे ती ओवीला सारंगचा घेऊन गेली असेल तर. त्यावरती जानकी म्हणतं की हो असंच असेल. तर सुमित्र म्हणतं की एक सेकंड, म्हणजे सारंग जेव्हा ओवीला आणायला गेला त्याला तिथे ओवी नाही भेटली, मग त्याने फोन करून कुणाला का कळवलं नसेल. आणि नाना, तुम्हाला तर सारंगचा फोन आला होता, मग तो काहीच बोलला नाही का. तर नाना म्हणतात की विशेष मात्र तो काही बोलला नाही, परंतु तो खूप घाबरलेला वाटला आणि काही विचारण्या अगोदरच फोन कट झालेला होता. त्यानंतर मात्र आता अवंतिका म्हणते की मला काहीतरी अगदी मेजर प्रॉब्लेम वाटतोय, काहीतरी गडबड नक्की आहे. आणि हे बघा दादा वहिनी, सगळ्यात अगोदर आपल्याला ओवीला शोधावं लागेल, ते पण लवकरात लवकर. त्यावरती जानकी म्हणते की पण हे सर्व कसं शोधायचं, ती माया कुठे लपलेली आहे आपल्याला काही माहिती नाही. अवंतिका म्हणते की हे बघा वहिनी, आता भाऊजींना माहिती असेल की माया कुठे आहे ते. त्यावरती ऋषिकेश म्हणतो की सारंगला माहिती नसेल, अजिबात नसेल, कारण ती माया एका जागी थांबणार नाही आणि सारंगला मुळातच मात्र काही कळून देणार नाही आणि एका जागी थांबणं तिच्यासाठी सेफ नसेल, म्हणून मायेला हे सर्व माहिती असेल. त्यावरती सौमित्र म्हणतो की हो दादा, एकदम बरोबर बोलत आहे, कारण मायेला माहिती आहे की पोलीस तिच्या मागावर आहेत, त्यामुळे ती सारखी आपली जागाही बदलत राहणार, त्यामुळे ओवीला शोधणं हे खूप कठीण झालेलं आहे. तेव्हा आता जानकीला खूप टेन्शन येते. जानकी रडतच म्हणते की ऋषिकेश, पण ओवीला कसं शोधायचं, ओवी कशी असेल, ती सुखरूप असेल ना, तिला काही झालं तर नसेल ना, आणि प्लीज तुम्ही माया म्हणजे त्या मायेला शोधून काढा, म्हणजे ओवीला नक्की आपल्याला शोधता येईल, ओवीला काही तिने केलं तर नसेल ना. त्यावर की आता लगेच ऋषिकेश म्हणतो की हे बघ जानकी, तू टेन्शन घेऊ नकोस, काय करायचं ते, आणि मला असं वाटतं की आपण पोलिसांमध्ये सांगूयात. त्यावरती आता जानकी म्हणते की जर पोलिसांना सांगितले आणि त्या मायेला जर माहिती झाली तर, आणि तिने जर ओवीलाला काही केलं तर काय करायचं. आता सर्वांना फार टेन्शन येते. अवंतिका म्हणते की सौमित्र, तुला काही सुचत आहे का, आपण काय करायचं नक्की. त्यावरती आता सौमित्र लगेच त्यांना टॉन्ट मारतो, कारण इतकं टेन्शन घेणं अगोदर मात्र हा सगळा डिसिजन तुम्ही अगोदर घ्यायला आहोत. मला विश्वासात न घेता तुम्ही जे काही केलंस ना, ते सगळं काही ओवीच्या जीवावर भेटलेलं आहे. तेव्हा आता सौमित्रा टेन्शनेच म्हणते की सौमित्र, तू काय बोलतोयस, अरे ओवीला जीवाला काही होणार नाही, सगळ्यांनी काहीतरी प्रयत्न करा, आकाश पाताळ एक करा, परंतु माझ्या ओवीला लवकरात लवकर शोधून काढा आणि पहिलं तिला घरी घेऊन या, लवकरात लवकर. त्यावरती आता सौमित्रा रडत आहे आणि नाना म्हणतात की सुमित्रा जरा शांत हो, रडू नकोस. तेव्हा सुमित्रा काही ऐकत नसते. सुमित्रा रडतच म्हणते की अहो कशी शांत होऊ, सांगा ना तुम्ही, कशी शांत होऊ, मला आपल्या ओवीची काळजी वाटते, ती माया काही ओवीला करत तर नसेल ना, तिला त्रास तर देत नसेल ना. आणि हे बघा ना, अहो आपलं लेकरू केव्हापासून उपाशी असेल, परमेश्वरा तू किती अजून परीक्षा बघणार आहे की माझी ओवी कुठे असेल, प्लीज तिला लवकरात लवकर सोडव. म्हणून आता सौमित्रा खूप इतकी रडत आहे, गया करून की काही झालं तरी माझी ओवी सुखरूप असली पाहिजे. आता रडता रडता सौमित्राला चक्कर सुद्धा येते. सगळेजण आई आई करत तिच्या जवळ धावतात. त्यानंतर आता इकडे सारंगला खूप टेन्शन आलेलं आहे. सारंग मायेला फोन करत आहे, परंतु माया काही फोन उचलत नाही. सारंग आता विचार करतो की ही माया का फोन उचलत नसेल, ओवी आणि माया कुठे गेल्या असतील, म्हणून तो इकडे तिकडे शोधत असतो. डोक्याला त्याचा त्रास होत असतो, कारण त्याच्या गुंडांनी डोक्यात मारलेला आहे. आणि आता तरीसुद्धा आपला त्रास तो अगदी बाजूला ठेवून ओवी आणि माया कुठे गेल्या
गेल्या असतील म्हणून त्यांना शोधत असतो. आता इकडे माया ही ओवीसोबत खेळ खेळत असते आणि आता मात्र सापशिडीचा खेळ खेळता खेळता ओवीही जिंकते. आता लगेच माया म्हणते की ओवीला मात्र आता काहीतरी गिफ्ट द्यावं लागेल. मग काय गिफ्ट देऊ बरं ओवी तुला? तुला बघावं लागेल असं आता म्हणत असते आणि आता आपल्या पिशवीमधून खूप काही चॉकलेट्स घेते आणि ओवीला म्हणते की चॉकलेट्स. आता ओवी तर इतक्या चॉकलेट्स बघून खूपच खुश होते आणि थँक्यू माया मावशी म्हणून तिला घट्ट अशी मिठी मारते. आणि माया ओवीला म्हणते की तुला इथे राहायला आवडतं ना? आणि हे बघ, हे सुद्धा एक घरच आहे. तेव्हा आता ओवी खुश होत म्हणते की हो, मला तर तुझ्याबरोबर राहायला कुठेही आवडतं. आणि बघ, आता मला तुझ्याबरोबर खेळायला सुद्धा खूप मजा आली. हे बघ माया मावशी, तुला तर माहिती असेल की आईने मला एवढा खाऊ कधी दिला नसता. ती ओरडत राहिली असते की अभ्यास कर आणि खेळून सुद्धा दिलं नसतं. त्यावरती माया म्हणते की बरं ठीक आहे, मग तुला हवं तेवढं तू मनसोक्त खेळ. आपण दोघी मात्र मस्त खेळूया, अगदी दंगा करूया तिथे. तर ओवी म्हणते की नाही नको. तेव्हा आता लगेच माया विचारते की का ग, तुला आईची भीती वाटते का? आणि अजिबात घाबरू नको, कारण आई येथे डिस्टर्ब करायला अजिबात नाही येणार. तेवरती ओवी म्हणते की नाही ग माया मावशी, अगं मला माझ्या स्कूलचा होमवर्क सुद्धा कंप्लीट करायचा आहे. त्यावरती आता माया म्हणते की त्याची काळजी करू नकोस, कारण तुला काही दिवस सुट्टी घेऊन येथे माझ्यासोबतच राहायचं आहे. हे ऐकून आता ओवी लगेच खुश होते आणि विचारते की खरंच? माया म्हणते की हो, आणि तू राहशील ना माझ्यासोबत? ओवी म्हणते की चालेल, परंतु मावशी मला एक गोष्ट सांग, आपण इतक्या छोट्याशा रूममध्ये का राहतोस बरं? त्यावरती माया आता ओवीशी खोटं बोलते. माया म्हणते की कारण तुझ्या घरी जाणं मात्र तुझ्या आईसाठी आणि तुझ्यासाठी रिस्की आहे जरा, म्हणून त्यावरती आता लगेच उभी विचारतील रिस्क आणि कसली रिस्क आणि कोणापासून रिस्क घ्यायची. आणि हे बघ, तुला माहितीच असेल की ऐश्वर्या काकू आणि सारंग काका ते दोघं मिळून तुला त्रास देणार आहेत. त्यानंतर आता इकडे सारंगला तर खूप टेन्शन येते, कारण ही माया तर फोनसुद्धा उचलत नाही. माया नक्कीच माझ्याशी खोटं बोलल्या, त्या मायाने माझा खरंच खूप मोठा विश्वासघात केला. तर रडतच म्हणतो की घरातील सांगत होते की माया वाईट आहे वाईट आहे. मी तर मात्र त्यांच्या प्रेमामध्ये अखंड बुडालो होतो आणि माझ्या स्वतःच्या हाताने मी माझ्या ओवीला त्यांच्याकडे दिलं. आता सारंगला खूप पश्चाताप होत असतो आणि तो रडत असतो आणि देवा, हे सर्व मी काय केलं देवा? माझ्यामुळे माझ्या ओवीचा जीव धोक्यात गेलाय. आता मी काय करू? माझ्या ऋषिकेत दादाला आणि जानकी वहिनीला काय सांगू? अण्णांना मी काय उत्तर देऊ? काही झालं तरी मला आता ओवीला शोधावंच लागेल. त्यानंतर आता इकडे ओवी ही मायेला सांगत असते की नाही, माझा सारंग काका मला कधीही त्रास देत नसतो. तो तुझ्यासारखाच माझे लाड करतो, माझ्यासाठी खाऊ आणतो, सगळं काही करतो. त्यानंतर आता माया म्हणते की तो तर चॉकलेट आणायला गेला होता, तो आला का अजूनपर्यंत? नाही ना आला, कारण त्याला ओवी नाही आवडत म्हणून तो नाही आला. आता ओवीचं मन पुन्हा नाराज होते, तिचा चेहरा पडतो. आणि हे बघ ओवी, तुला माहिती नसेल, एकदा मात्र रागारागात तुझा सारंग काका आहे ना, तो मात्र मला तुझ्याबद्दल सांगत होता. कारण ओवी माझं काही ऐकत नाही, ती हट्टी आहे, खूप हट्ट करत असते आणि त्या ओवीमुळे माझी चिडचिड होते. आता ओवीच्या मनामध्ये सारंगविषयी मुद्दाम आता विष कालवण्याचा प्रयत्न माया करत आहे. ओवी विचारते की माया काकू, गुलाबजाम काका असं म्हणाला का? त्यावरती माया लगेच म्हणते की माझा सुद्धा विश्वास नाही बसला, परंतु हे बघ, अगं त्याच्याकडून त्रास होऊ नये येथे घेऊन आले आणि बाळा तू माझ्यासोबत राहशील नाही येथे? ओवी ही लहानच असते आणि माया अगदी प्रेमाने तिच्याशी वागते. तर लगेच ओवी म्हणते की हो मी राहील, ती राहायला तयार होते. आणि हे बघ माया मावशी, तू आईला सांगितलंस का? असं सुद्धा ओवी आता विचारते. तेव्हा माया खोटं बोलते. माया म्हणते की हो सांगितलं. आई तर उलट म्हणाली की माझी ओवीची काळजी घे म्हणून. ती काय म्हणाली माहितीये का, की आता ओवीला चॉकलेट देऊ नको म्हणून, म्हणजे आता हे चॉकलेट मला घ्यावे लागतील तुझ्याकडून. तेव्हा ओवी म्हणते की नाही माया मावशी, नको नको, अगं प्लीज तू घेऊ नकोस, मला खरंच खूप आवडतात चॉकलेट. त्यावरती आता माया म्हणते की हे घे सगळे चॉकलेट तुला घे, आणि तुला जर अजून हवे असतील तर तू मला सांग, मी आणखीन घेऊन येते. वरती आता लगेच ओवी ही थँक्यू चॉकलेट मावशी असं मायला खुश होत म्हणते. लगेच माया त्याच्याशी आणखीन गोड बोलत म्हणते की वेलकम टू माझी गोड गोड ओवी. आणि ओवी ती खुश होत चॉकलेट खात असते. तर मायाने बरोबर तिचा प्लॅन सक्सेस करून जानकीला अडकवलेलं असतं. नंतर आता इकडे सारंग वेड्यासारखा धावत असतो, ओवी आणि मायेला शोधत असतो. तेव्हा आता त्याच्या मोबाईलवर कॉल येतोय ऋषिकेशचा. आता मात्र दादाला काय उत्तर द्यायचं म्हणून सारंगला खूप टेन्शन येते. तो रडतच असतो आणि कॉल काही तू उचलत नाही. आता ऋषिकेश चिडून म्हणतो की सारंगला फोन उचलायला काय झालं, कुठे आहे तो? अवंतिका म्हणते की मला एक डाऊट आहे,
आहे की कारण मात्र आता सारंग भाऊजींनीच हे सर्व केलं असेल, कारण जानकी वहिनीची आणि मायेची भेट अगदी तिच्या सांगण्यावरूनच घडवली होती. मग आत्तासुद्धा ओवीला सुद्धा तिच्याच सांगण्यावरून ते तिला भेटायला घेऊन गेले असतील बहुतेक. त्यावरती नाना म्हणतात की अवंतिका तू असं का बोलतेस, कारण सारंगने ओवीच्या बाबतीत अनेक चुका केल्या असतील, पण तू ओवीच्या बाबतीत असं नाही वागणार, या अगोदर त्याच्याकडून चुका झाल्या असतील. तेव्हा आता सौमित्र सुद्धा रडतच म्हणते की अवंतिका, अगं घरच्या माणसावर तरी दोष म्हणजे संशय घेऊ नको, अगं ह्या गोष्टीचं जरा भान ठेव. तेव्हा आता अवंतिका बरोबर बोलत आहे आणि म्हणते की सॉरी, मला फक्त शक्यता वाटली म्हणून मी आता हे सर्व बोलत आहे. तर ऋषिकेश म्हणतो की आई, अवंतिकाला हे वाटणं साहजिकच आहे, ती बोलते ना ते बरोबर बोलत आहे. मला सांग, आता सारंग हा ओवीला आणायला गेला होता, मग अजूनपर्यंत तू का आला नसेल? माझा सुद्धा आणि नानांचा सुद्धा फोन तू उचलत नाही, आणि तेवढ्यात मात्र आता सारंग दाराशी येतो. ऋषिकेश म्हणतो की फक्त एकदा त्याला माझ्या समोर येऊन दे आणि मग मी त्याला बघतो. आणि तेवढ्यात मात्र आता लगेच सौमित्र म्हणतो की सारंग दादा, सारंग आलेला आहे. तर सारंगला आता बघून सगळेजण अगदी धक्क्याने पाहत असतात आणि सगळ्यांना धक्का बसतो. ऋषिकेश लगेच सारंगला धरतो आणि म्हणतो की सारंग, ओवी कुठे आहे? तर सारंग खाली मान घालून रडत असतो. नाना सुद्धा त्या सारंगचा फारच राग येतो. नाना रागानेच पाहत असतात. ऋषिकेश रागाने विचारतो की तू ओवीला आणायला गेला होतास, मग ओवी कुठे आहे? तेव्हा आता सारंग काही बोलत नाही. तर ऋषिकेश पुन्हा आता जोरातच ओरडतो की सारंग, मी तुला काय विचारतोय की ओवी कुठे आहे? सुमित्रा म्हणते की ऋषिकेश भांडू नको, त्याला नीट विचार ओवी कुठे आहे ते. आता जानकी सारंगच्या समोर येते. जानकी भाऊजी, तुम्ही ओवीला आणायला गेला होता, तर ओवी कुठे आहे? ओवी सुद्धा सारंग कुणालाही काही उत्तर देत नसतो. तो ठोंब्यासारखा खाली मान घालून उभा असतो. आता जानकी पुन्हा विचारते की सांगा ना सारंग भाऊजी, ओवी कुठे आहे? तेव्हा आता ऋषिकेश जानकीला शांत राहायला सांगतो. आता जानकी म्हणते की असं कसं? ऋषिकेश म्हणतो की माझ्याकडे बघ, आणि त्याची गचंडी धरत विचारतो की कुठे ओवी, कुठे सांग लवकर. ऋषिकेश जोरात ओरडतो की सांग ओवी कुठे आहे, आणि अगदी धरूनच त्याला असतो. तेव्हा सारंग रडायला सुरुवात करतो. आता जानकी विचारते की सारंग, ओवी कुठे आहे, सांगा लवकर. सारंग भाऊजी, तुम्ही का रडत आहे, लवकर सांगा ओवी कुठे आहे? नाना सुद्धा खूप ओरडतात. नाना तर आता त्याच्या समोर येतात आणि विचारतात की काय रे, तुला रडायला काय झालं, का रडतोस तू? नाना सुद्धा रागाने त्याची गचंडी धरत विचारतात की दादा, तुला काय विचारतोय की ओवी कुठे आहे? आता सारंग रडत आहे म्हणून सगळ्यांना आणखीनच म्हणजे टेन्शन येतं. सगळेजण धक्क्यानेच पाहत असतात. सारंग आता रडत म्हणायला सुरुवात करतो, नाना, माझ्या हातातून खूप मोठी चूक झाली. तेव्हा आता नाना पुन्हा विचारतात की सांग ओवी कुठे, तू ओवीला कुठे सोडलं? तेव्हा आता सारंग म्हणत असतो की मी आपल्या ओवीला. तर नाना पुन्हा ओरडतात की बोल लवकर. तेव्हा आता सारंग म्हणतो की मी आपल्या ओवीला मात्र त्या मायेकडे सोडून आलो. आता सगळ्यांना एका मोठा धक्का बसतो. नाना तर आता 1, 2, 3 अशा सण सारंगच्या कानामागे देतात. त्याची गचंडी धरत म्हणतात की अक्कल नाहीये का तुला? तू असं का वागलास? नक्की तू असं का केलं, हे तुला कळतं का? म्हणून नाना तर खूप भडकलेले आहेत आणि सगळ्याचा जाब मात्र त्या सारंगला विचारत आहेत. तेव्हा आता रडतच सुमित्रा पुढे येते आणि म्हणते की सारंग, तू असं कसा वागलास? अरे, तू आपल्या ओवीला त्या मायेकडे सोपून आला तेव्हा तुझी अक्कल तू गहाण टाकली होतीस का? सारंग आता खाली पडलेला असतो. नानाने त्याला ढकलून दिलेला असतं आणि तो खाली पडून आता खूप रडत असतो. तेव्हा आता नाना त्याला म्हणतात की अरे, एका अगदी कशाही बाईच्या दावणीला तू माझ्या नातीला बांधून आला. तुझ्या मूर्खपणामुळे माझ्या ओवीचा जीव धोक्यात आहे. हे बघ, तुझ्यामुळे आज जानकीला कोर्टामध्ये खोटं बोलावं लागलं. आणि हे बघ सारंग, तू चूक नाही केली तर पाप केलेलं आहे, पाप. याची शिक्षा मात्र तुला देव नाही तर मीच देणार आहे. म्हणून नाना त्याला अगदी रागाने उठवतात. सारंग आता उठून उभा राहतो. जोरात नाना आता एक सणकणी सारंगच्या कानामागे द्यायला लागणार. तोच लगेच जानकी म्हणते की थांबा थांबा नाना, थांबा लवकर. जानकी आता पुढे येते आणि सारंग भाऊजींना पुन्हा विचारते की तुम्ही खरंच ओवीला मायेकडे सोडून आलात का? आता सारंग फक्त मान मध्ये आता जानकी ही पोलीस स्टेशनला येते. ऐश्वर्याला म्हणते की मला तुझ्याशी बोलायचं आहे. सयाजीराव मात्र आता जोरात जानकीवर ओरडतो की भास्कर, आता जे काही इन्स्पेक्टर आहे तर ते म्हणतात की जानकी रणदिवे, सयाजीरावांनी तुमच्या विरोधात मात्र एनसी केलेली आहे. तुमच्या बाजूने म्हणजे त्या ऐश्वर्याचा जीवाला धोका आहे. तुम्ही त्यांना नाही भेटू शकत. आता ऐश्वर्या हे सर्व ऐकत असते आणि जानकीला खूप टेन्शन येते. नंतर आता इकडे ऋषिकेश आणि सौमित्र हे ओवीला शोधत असतात आणि ऋषिकेश म्हणतो की ओवी कुठेच सापडत नाही. त्या मायेने नक्की असं कुठं डांबून ठेवलं असेल ओवीला. तेवढ्यात मात्र सारंग देवी आईच्या मंदिरात येतो आणि खूप रडत असतो. तर माया पाठीमागून येते आणि म्हणते की गुलाबजाम काका, ओवी जर जिवंत हवी असेल तर मात्र मी सांगेल त्या जानकीला तिथे त्या जागेवर पाठवायचं. आणि आता मात्र सारंग रागाने तिच्याकडे पाहत असतो. तर मित्रांनो, पुढे नक्की काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा. धन्यवाद.